आणि नंतर पुन्हा एकदा आपण कोकणामध्ये जाऊयात अश्विन। कोकणामध्ये देखील खूप इंटरेस्टिंग फाईट आहेत, कारण राणेंचे दोन्ही पुत्र तिकडे मैदानामध्ये आहेत। त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपल्यासोबत सदाशिव लाड आहेत। सदाशिव, कोकणामधलं चित्र या सगळ्या इंटरेस्टिंग लढती आहेत आणि त्यासोबतच एक व्हायरल झालेला फोन कॉल, या सगळ्यामुळे कोकणातलं वातावरण देखील ढवळून निघालं होतं। सदाशिव, नक्कीच कोकणातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालं होतं आणि प्रामुख्याने कोकणात कुडाळमधली लढत जी आहे ती लक्षवेधी ठरणार आहे। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात माजी खासदार निलेश राणे जे आहेत, राणेंचे पुत्र, ते मैदानात आहेत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर कणकवलीमध्ये दुसरे जे पुत्र आहेत नितेश राणे ते आहेत। त्यामुळे राणे बंधू जे आहेत ते कुडाळ आणि कणकवली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आहेत। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील रिंगणात आहेत। त्या ठिकाणची जी लढत आहे ती देखील चुरशीची आहे। प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे। रत्नागिरीमध्ये जर पाहिलं असेल तर सामंत बंधू यांचं देखील भवितव्य आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण सामंत बंधू दोन्ही ठिकाणी रिंगणात आहेत। रत्नागिरी आणि लांजा या ठिकाणी देखील किरण सामंत आणि उदय सामंत असे दोन बंधू जे आहेत ते दोन मतदारसंघात पाहायला मिळत आहेत। खरं त्यामुळे सदाशिव, इकडे काय निकाल लागतो आपल्याला बघायचंय। सगळे अपडेट तुझ्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।